झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। पार्टनर, काय करू मी? मला अंतरा त्यांच्या मेमरीज बद्दल कसं कळेल? आता कोण माझी मदत करेल? मी तुझी हेल्प करू शकतो। किशोर सर, मी खरं तर तुमच्याकडेच येणार होते। डॉक्टरांनी असं सांगितलंय की आपण जर अंतरा त्यांच्या आयुष्यातल्या जुन्या मेमरीज रिक्रिएट केल्या ना, तर कदाचित त्यांची मेमरी परत यायला मदत होऊ शकते। तुम्ही सांगाल का मला त्यांच्याबद्दल? हो, का नाही? तुला सांगतो लीला, आजी आणि बाबांच्या नंतर सगळ्यात जास्त अंतराईला कोण ओळखत असेल तर तो मी आहे। अंतराईच्या ना बाबांकडून फार मोठ्या अपेक्षा नसायच्या कधीच। ती छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मानायची। मला आठवतंय, बाबा आणि ती कधी लॉंग ड्राईव्हला जायचं ना, तर ती खरंच खूप खुश असायची। आणि ना त्यांना एकमेकांच्या बरोबर वेळ घालवायला खूप आवडायचं। लीला, एक्स्ट्रीमली सॉरी। मला माहिती आहे तुझं बाबांवर किती प्रेम आहे, आणि अंतराई आणि बाबांच्या आठवणी ऐकताना तुला त्रास होते म्हणजे मला जाणवलं ते। नाही, पण मला तुला अजिबात हर्ट करायचा नव्हता। तुला या सगळ्यात मदत व्हावी म्हणून मी हे सगळं सांगतोय। हो, माहिती मला किशोर सर। आणि ठीक आहे, मी खरंच आत्ता माझ्यासाठी अंतराताईंची मेमरी परत येणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे। त्यामुळे तुम्ही मला अगदी सगळं स्पष्टपणे सांगा। मला काहीही करून अंतराताईंचं भूतकाळ त्यांच्यासमोर पुन्हा उभा करायचा आहे। लीला, खरंच खूप मोठ्या मनाची असतो। बाबा आणि अंतराई हे कायम त्यामुळे मला तरी असं वाटतंय की अंतराई आणि बाबांनी जर एकमेकांबरोबर खूप वेळ जर घालवला ना, तर कदाचित अंतराईला जुन्या गोष्टी आठवतील। ठीक आहे, थँक्यू। खरंच तुम्ही खूप मोठी मदत केली माझी। थँक्यू काय म्हणतेस? अंतराई आमच्यासाठी काय आहे मी तुला सांगूच शकत नाही। आमच्या भावंडांचं खूप काही केलंय ग तिने। आणि अंतराई असं आमच्याशी परक्यासारखं वागताना बघून खरंच खूप त्रास होतो ग। पण लीला, मला एक कळत नाही की तू बाबांना या सगळ्या गोष्टींसाठी कसं कन्व्हिन्स करणार आहेस? हो किशोर सर, त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे। म्हणजे जर अंतराताई आणि हिजेंना बाहेर पाठवायचं असेल तर लीला, आजी शोधतायत तुला। हो का? बरं, आलेच। आणि हे केल्याने अंतरा त्यांची मेमरी परत यायला मदत होणार आहे। पण मला हे सगळं तुमच्या मदतीशिवाय नाही करता येणार। माझी मदत कराल ना? हा काय प्रश्न आहे का लीला? अंतराईसाठी आम्ही काहीही करू शकतो। लीला, अगं तू फक्त सांग तुझ्या मनात काय चालू आहे ते। सांगते।
ठीक आहे डन. वहिनी वहिनी हे काय चाललंय आपल्या घरात? लीला, किशोर भाऊजी, प्रमोद भाऊजी, बेबी यांची ऍक्टिंग झाली. हे काय बोलताय? सरू डिवाइड अँड रूल म्हणजे म्हणजे लीला आपल्या नवऱ्यांना त्यांच्या टीम मध्ये घेऊन आपल्या विरोधात करते, आपल्याला वेगळं करते. म्हणजे मी आणि बेबी वेगळं होणार वहिनी? सरू काळजी नको करूस. त्या लीलाला कितीही काहीही करू दे, आपण तिचा प्लॅन शोधून काढू. हा शोधून काढूया आपण. चल. गोळ्या संपल्यात आणि पैसे पण. अंतराताई काय झालं? नाही अगं काही नाही, ते गोळ्या संपल्या माझ्या आणि पैसे. अंतराताई अहो आता ह्या गोळ्या नाही घ्यायच्या. म्हणजे आम्ही एका नवीन डॉक्टरांशी बोललोय. तुमची ट्रीटमेंट आता आपण थोडी बदलणार. लीला याची खरंच काही गरज आहे का? म्हणजे नवीन डॉक्टर म्हटलं की सगळं परत नव्याने सुरू होणार अगं, आणि मग परत खर्च आलाच. अंतराताई लीला अगं किती दिवस मी माझ्या ट्रीटमेंटचा खर्च असं दुसऱ्यांवर टाकायचा आहे? आधीच कोणीतरी गेली अनेक वर्ष माझ्यासाठी पैसे खर्च करते. ती व्यक्ती कोण आहे, कुठे आहे, मला काहीही माहित नाहीये. पण त्यांच्या उपकाराचं ओझं आहे माझ्यावर. मला खूप दडपण आल्यासारखं होतं ग. आणि मला माहित नाही मी ह्या जन्मात तरी त्यांचे उपकार, त्याची परतफेड करू शकेल की नाही. आणि आता तू लीला खरंच मला खूप अवघडल्यासारखं होतं ग. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज